मंडळी, मंत्र्यांच्या नावावर कोट्यवधीची जमीन असते असं ऐकून होतो. तशी प्रकरणं सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत. या कोणाकडे 50 एकर जमीन आहे तर कोणाकडे मंडळी 100 एकर जमीन आहे. पण त्या मंत्र्याच्या ड्रायव्हरकडे 150 कोटीची जमीन असल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का हो? नसेलच ऐकलं, पण ते झालेलं आहे. शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचे ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूल यांना हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांच्याकडून अगदी तब्बल 150 कोटी रुपयांची 3 एकर जमीन ही भेट म्हणून देण्यात आलेली आहे. आता हे सगळं संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. आता हा ड्रायव्हर नेमका आहे तरी कोण? त्या ड्रायव्हरशी भुमरेंचा काही संबंध आहे का? यात भुमरेंची चौकशी का केली जाते? यावर आक्षेप कोणी घेतलेला आहे? ज्याने ही जमीन त्या ड्रायव्हरला भेट म्हणून दिली आहे तो दानशूर व्यक्ती नेमका आहे तरी कोण? या सगळ्या एकूणच अनुषंगाने आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, शिवसेना खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला थेट करोडो रुपयांची जमीन भेट मिळालेली आहे. अगदी आतापर्यंत या मोठ्या नेत्यांना, व्यावसायिकांना सरकार कवडीमोल भावाने जमीन देत होतं हे ऐकून होतो. मात्र हैदराबादमधील सलारगंज येथील एका राजघराण्याने थेट संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन ही गिफ्ट केलेली आहे. आता यामुळे स्थानिकांच्या सह अगदी ईडीचं ऑफिस सुद्धा चक्रावलेलं आहे. नेत्यांवर धाडी पडत असताना आता भुमरेंचा ड्रायव्हर सुद्धा रडारवर आलेला आहे. या संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सांगितलंय खरं, पण त्यांचीही यात कसून चौकशी सुरू आहे. ही जमीन भुमरे यांच्या चालकाला हिबानामा म्हणजेच अगदी बक्षीसपत्र म्हणून मिळालेली आहे. एकूण 150 कोटी रुपयांची 3 एकर ही जमीन आहे जी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेली आहे. या प्रकरणी भुमरेंच्या या चालकाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुद्धा सुरू आहे. त्याचं झालं असं की मंडळी, संदीपान भुमरेंचा चालक जावेद रसूल याला हैदराबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून हिबानामा म्हणजेच भेट वस्तूमध्ये ही जमीन मिळालेली आहे. आता संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे ही जमीन आहे जी रेडी रेकनर दरानुसार त्या चालकाला देण्यात आलेली आहे. जवळपास कोट्यवधी किमतीची ही 3 एकर जमीन आहे. या प्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान शहरातील ही जागा ज्याला गिफ्ट म्हणून दिलेली आहे तो माझा चालक आहे, परंतु त्याच्या व्यक्तिगत जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाहीये असं आमदार विलास भुमरे म्हणतायत. आता ही चौकशी भरपणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून करण्यात येत आहे. अगदी आर्थिक गुन्हे शाखेनं सध्या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलेलं आहे. कोणत्या आधारावर सालार जंग कुटुंबातील वंशजांनी स्वाक्षरी केली याबाबत स्पष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत. सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या 6 नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिवानामाची मंडळी ही चौकशी सुरू आहे. आता सालार जंग कुटुंब हे प्रमुख एक कुलीन कुटुंब होते ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये मंडळी निजामाचे पंतप्रधान होते. यात ही जमीन संदीपान भुमरे आणि त्यांच्या आमदार मुलाने चालकाच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप वकील मुजाहिद खान यांनी केलेला आहे. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने हिबानामा केल्यास तो कायदेशीररित्या वैध ठरतो. मात्र सालार जंगचे वंशज आणि भुमरे यांचा चालक यांचा काही संबंध नाहीये. शिवाय ते इस्लामच्या 2 वेगवेगळ्या पंथाचे आहेत असंही वकील मुजाहिद खान यांनी सांगितलेले. यात सालार जंग कुटुंबियांचे वंशज निजार मांझे हे पंतप्रधान होते. सालार जंग कुटुंबातील अनेक सदस्य ज्यांनी हे भेटपत्र दिले होते त्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आणि भेटपत्र कोणत्याही आधारावर दिले याबाबतची माहिती सादर करण्यास हे सांगण्यात आलेलं आहे. आता हे कुटुंबीय चौकशीत सहकार्य करत नाहीत आणि माहिती दडवत असल्याचा आर्थिक गुन्हे मंडळी शाखेने हे म्हटलेलं आहे. तपासणी दरम्यान काही सदस्यांनी उत्पन्न आणि इतर तपशील जरी दिले असले तरी बहुसंख्य सदस्यांकडून अद्याप माहिती मिळालेली नाहीये. सोबतच आम्ही ड्रायव्हर जावेद रसूल शेख याला चौकशीसाठी बोलावलेले आहे आणि त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर बक्षीसपत्र कोणत्या आधारावर करण्यात आले हे स्पष्ट करण्यास सांगितलेले आहे. अगदी बक्षीसपत्र बनवणारे कुटुंबातील सदस्य आतापर्यंत हजर राहिलेले नाहीत. दुसरीकडे ड्रायव्हर असं म्हणतोय की त्यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केलेले आहे आणि मागील 12 ते 13 वर्षापासून त्यांनी आपले कुटुंबाच्या मालमत्तेचे सर्व तपशील हे अगदी सादर केलेले आहेत. आता ही जमीन त्यांना सालार जंग कुटुंबाकडून मिळाली असून त्यांनी एकूण सर्व माहिती तपास यंत्रणांना त्यांनी मंडळी दिलेली आहे असं चालक जावेद म्हणतोय. मंडळी, संदीपान भुमरे यांनी आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सांगितलेलं आहे. आता तसेच ही जमीन त्यांच्या चालकांच्या मालकीची आहे असंही ते सातत्याने सांगत आहेत. आता त्या चालकाला ही जमीन हिबानामा म्हणजे बक्षीस स्वरूपात मिळालेली आहे. आता तो हिबानामा म्हणजे काय हे आपण सगळे डिटेलमध्ये समजून घेऊयात. मंडळी, हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता, जमीन, घर, दागिने इत्यादी दुसऱ्या व्यक्तीला अगदी निस्वार्थपणे म्हणजेच कोणतीही आर्थिक देवाणघेवाण न करता भेट स्वरूपात देतो. आता हे हिबा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भेट देणे असा होतो. विशेषतः मुस्लिम कायद्यात हिबा ही संकल्पना महत्वाची आहे, पण काही वेळा ती सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते. आता हिबानामा करण्याचे नियम काय सांगतात तर
मंडळी, हिबा वैध अगदी ठरण्यासाठी खालील अटी पूर्णपणे आवश्यक असतात. हिबा देणारा पूर्णपणे सुजाण असावा. स्वतःच्या मालकीची तो मालमत्ता देत असावा. हिबा घेणारा तो कोणताही असू शकतो. नात्यातील मित्र, परकी व्यक्ती, संस्था इत्यादी हिबा स्वीकारण्यास सक्षम असावा. आता ही हिबा केलेली मालमत्ता कशी असते, तर ती मालमत्ता अस्तित्वात असावी. फ्युचर प्रॉपर्टीवर हिबा वैध ठरत नाही. ती हस्तांतरण योग्य असावी. आता याचं हस्तांतरण कसं होतं, तर हिबा हा फक्त बोलून केलेला असेल तर त्याचे प्रत्यक्ष मंडळी ताबा देणं अनिवार्य असतं. जर दस्तऐवज लिहून आणि नोंदणी करून जर दिला असेल तर ताबा हस्तांतरण काही वेळा आवश्यक नसेल. तो स्वेच्छेने केलेला असावा. कोणताही दबाव, फसवणूक किंवा जबरदस्ती मंडळी नसावी. याची नोंदणी कशी असते आता ते सुद्धा पाहूयात. ₹100 जास्त मूल्य असलेल्या अचल मालमत्तेसाठी हिबानामा नोंदवणे कायद्यानुसार हे बंधनकारक असते. इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 नुसार हिबानामा स्टॅम्प पेपरवर तयार होतो आणि त्यासाठी योग्य स्टॅम्प ड्युटी लागू होते. आता हा हिबा रद्द करता येतो का, तर सामान्यतः हिबा एकदा पूर्ण झाल्यावर रद्द करता येत नाही. परंतु काही विशेष परिस्थितीमध्ये, जसे की हिबा फसवणुकीने किंवा चुकीच्या माहितीवर आधारित झाला असेल तर न्यायालयाच्या परवानगीने रद्द करता येतो. मंडळी, आता हे सगळं प्रकरण गिफ्ट देण्याचं असलं तरी थेट ड्रायव्हरला हैदराबादचे राजघराणे कसं काय ओळखतं, यावरून आता प्रश्न हा एक सोशल मीडियात विचारले जातात. मोक्याच्या जागेवर 150 कोटीची जमीन गिफ्ट मिळत असेल तर यावरून भुमरे अडचणीत येऊ शकतात. कारण गिफ्ट दिली असेल तर कोणत्या कारणाने ही जमीन गिफ्ट दिली आणि हा ड्रायव्हर भुमरेंचा असल्याने त्याची ही चौकशी आता होत आहे. शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट हेही काही दिवसापूर्वी अशाच जमिनी संदर्भातल्या प्रकरणात अडकले होते. संभाजीनगर येथील 110 कोटीचे विट्स हॉटेल अगदी 68 कोटी रुपयात खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व अंबादास दानवे आता यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं आणि 110 कोटीचे हॉटेल 68 कोटी संजय शिरसाटांच्या सांगण्यावरून विकलं जातंय आणि तेच स्वतः ते हॉटेल घेतायत असं बोललं जात होतं. या केलेल्या आरोपांमुळे संजय शिरसाटांनी या लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली आणि त्यांना त्यांचा दंडही ठोठावा लागला होता. आता त्यातच संदीपान भुमरेंनी ड्रायव्हरच्या माध्यमातून ही जमीन स्वतःकडे वळवतायत का अशी चर्चा व्हायला लागलेली आहे. शिंदे गटातील आता दुसरा नेता जमीन प्रकरणात पुन्हा चर्चेत आल्याने यामागे काही राजकीय डाव आहेत का, किंवा कोणी अजून संदीपान भुमरेंना अडचणीत आणतंय का, किंवा संदीपान भुमरेंनीच ही जमीन ड्रायव्हर मार्फत वळवून त्यांच्याकडे त्यांना घ्यायची आहे का, अशा चर्चा आता रंगत आहेत. त्यामुळे हा सगळा ड्रायव्हरला गिफ्ट मिळालेला एकूण 150 कोटींचा भूखंड रडारवर आलाय. भुमरे जरी ड्रायव्हर आणि त्या राज घराण्याचे वैयक्तिक संबंधित असे बोलत असले तरी तो ड्रायव्हर अगदी संदीपान भुमरेंचा असल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. मंडळी, या सगळ्यावर तुमचं एकूण काय मत आहे कमेंट करून जरूर कळवा. तसेच विशेष भरीला मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.